सगळे ना गावात चालले, यात्रेला मी आले नव्हते ना, तर नारळ फोडायला चालले. तशी तर मी आवरून निघले होते घरी जायला, पण आता लय उशीर झालाय आणि सगळ्यांचा आग्रह होता. पहिले म्हणजे चला आता देवाला जाऊन येऊ नारळ फोडायला. तरी बघा आमचा स्वराज किती छान दिसतोय आणि इकडे सार्थक पण छान दिसतोय. इकडे बघा युवराज सफर साथ चलने से मंजिल. तर हे बघा आम्ही मंदिरात आलोय. आज शनिवार आहे त्याच्यामुळं सागर म्हणला आधी मारुतीच्या मंदिरात जाऊ. तर हे बघा माझ्या माहेरातली मंदिरं तुम्हाला दाखवते. हे मारुतीचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर आहे ना हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच्याही क्रॉसमध्ये इकडे पाठीमागं तिकडे पण आपण जाणार आहे. ते भैरवनाथाचं मंदिर आहे. तेच याची यात्रा असते. त्याच यात्रेला मी आले नाही म्हणून म्हणलं चला आता नारळ फोडून जाऊ. तर ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो ना त्यावेळेस हे असं काय ब्लॉक्स वगैरे काहीच नव्हते. हे नवीन बसवलं, एवढं छान वाटतंय ना. असं वाटतं आपण शाळेत होतो ना तेव्हा हे असं सगळं पाहिजे होतं. तर हे बघा छान मस्त गाव आहे अगदी. हे बघा सार्थक नारळ आणायला गेलाय, तोपर्यंत सागर इथं बसलाय आणि मी व्हिडिओ काढते. तर एक मिनटं मी तुम्हाला समोरून व्ह्यू दाखवते मंदिराचा. हे बघा हे समोर दिसतंय ना हे भैरवनाथाचं मंदिर. ते कशाचं आहे सागर तिकडचं? हां हे लिंबाचं झाड आहे ना, तिकडं हॅलोजन लावलेलं दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे. हे बघा हे विठ्ठल रुक्मिणीचं. आणि सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. आणि म्हणजे इथं इथं कसं माहिती का, एकदा आलं ना सगळी मंदिराचं एक 5 मिनिटात सगळ्या देवांचं दर्शन. हां इथं पाठीमागे आहे ना, 1 मिनिट मी दाखवते. ह्याचं पण हे पण किती छोटं होतं आपण होतो त्यावेळेस ना. हे बघा हे मुरलीधर म्हणजे कृष्णाचं मंदिर. हे आलं ना 5 मिनिटात सगळ्या देवांचं इथं दर्शन होतं. माझ्या सासरी कसं माहिती का, जवळजवळ अर्धा किलोमीटरवर असं लांब लांब मंदिर आहे. म्हणजे प्रत्येक मंदिरात जायचं म्हणलं ह्या मंदिरातून त्या मंदिरात तर गाडीवर जायला लागतं, पण इथं सगळी मंदिरं अगदी जवळजवळ आहेत. आपण आलोय आता भैरवनाथाच्या मंदिरात. नारळ वगैरे फोडलाय मारुतीला. हे बघा असं मस्त पाणी वगैरे मारले, झाडाला पाणी घातले, तर लॉनला पाणी घातले. ही झाड वगैरे मस्त लावले. रडायचं राहिला नाही का अजून? अरे लय धुतले, कोण धुतले? गरम वाफा चालल्यात. इकडून इकडून प्रदक्षिणा मारायची असते. हे बघा इतकं छान मंदिर आहे ना हे. राहू दे मग कुठं काढू. आता लय भारी केलं ना मंदिर. इकडून सागर हा बंगला कोणाचा आहे? हे झाड आम्ही शाळेत आहे तेव्हापासूनच आहे बरं का. हे पारिजात उलटा कशा पारिजात इथं होम होतो. भैरवनाथ महाराज की जय. हे यू स्वराज. अरे सागर इथं लोक आहे. अरे मगाशी जय पाहतो आपण आरती चालू तेव्हा. बॅड लक की मंदिराला इथं लॉक आहे. हे बघा इथं 6ची आरती होऊन जाते, पण आता आम्हालाच टाइम झाला यायला, त्याच्यामुळे आता दर्शन इथून बाहेरच घ्यायला. तू चॉकलेट देऊ का मी? स्वराज मार खाशील ना तू. स्वराज तिकडे गेला मार खाशील ना तू. लक्षात ठेव जर का तिकडे गेला तर बघ. ओम देव राज्य सेवमान पावना इकडे तिकडे गेला ना इतकं मारी ना तू. लक्षात ठेव.
लक्षात ठेव इथं मार खाशील बघ. काल भैरवं भजे बाणुकोटी भास्करं भवाती तारकं परं नीलकंठं विस्मितार्थदायकं त्रिलोचनं स्वरात जाऊ नको तिकडे लय तुला नाही अक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकाय मादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रम प्रभु चित्रतांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं सुखं समस्तलोकविजयं स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभावी रामदैवतं निरञ्जनं मृत्युदर्शनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अष्टकसम्पूर्णं श्रीमती शंकराचार्य कालभैरवं तर तुम्हाला आमच्या गावातील मंदिरं कशी वाटली ना हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता संध्याकाळचे 8:30 वाजले होते. आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो. तर माझा भाऊ आम्हाला सुप्याच्या यशराज हॉटेलला घेऊन आला होता. तसं तर नगर पुन्हा हायवे टच आहे एकदम. हे यशराज हॉटेल खूप छान हॉटेल आहे. माझा भाऊ ते नेहमीच्या हॉटेलमध्ये येतात. म्हटलं चल छान आहे हॉटेल. तर आता त्याच्या चॉईसच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो. पण एक प्रॉब्लेम झाला की ऑर्डर जवळजवळ दिल्यानंतर 1-1.5 तासांनी आम्हाला ऑर्डर मिळाली. तर आज व्हेज खाण्याचा प्लॅन होता कारण आज शनिवार होता. त्यामुळं शनिवारी आणि सोमवारी काही असलं ना आणि गुरुवार आम्ही नॉनव्हेज कोणीच खात नाही. तसं तर माझे मम्मी पप्पा दोघं तर नॉनव्हेज खातच नाही. पण बाकीचे आम्ही सगळे खातो. पण ते पण वार पाहून तर छान व्हेज जेवण इथं आम्ही एन्जॉय केलं. तर माझ्या भावाची छोटी छोटी पिल्लं ना घरी लई नखरे करतात. हे नाही खायचं ते नाही खायचं. पण हॉटेलमध्ये गेले ना की अगदी मोकाट्यात मस्त जेवण संपवतात. आपल्या आपल्या हाताने जेवतात. तर जेवण वगैरे झालं. मग आम्ही घरी आलो. घरी आल्या आईवडील इथं मस्त मोबाईल बघत होते. सार्थकने इथं झोपून घेतलं होतं कारण त्याला खूप झोप आली होती आणि मला पण आता झोप आली. चला मग बाय.